राष्ट्रवादीच्या बैठकीत धनंजय मुंडेंनी मोठं वक्तव्य केलंय। मुख्यमंत्री आणि अजित पवार घेतील तो निर्णय मान्य असेल, राजीनामा द्यायला सांगितला तर राजीनामाही देईन असं धनंजय मुंडे म्हणाले। आज रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांची गुप्त बैठक होणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। दिल्लीतील या बैठकीतच धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे। पद वाचवण्यासाठी धनंजय मुंडे दिल्ली दौऱ्यावर असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली। मुंडेंचे राष्ट्रीय अध्यक्ष मुंबईत, मात्र मुंडेंना खुलासा करण्यासाठी दिल्लीत जावं लागतं असा टोला संजय राऊतांनी लगावला। सुप्रिया सुळेंनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। नैतिकतेच्या मुद्द्यावर तरी मुंडेंनी राजीनामा द्यावा असं सुळे म्हणालात। तर 50 दिवसांपासून कृष्णा आंधळे का सापडत नाही, या प्रकरणी सरकारनं देशमुख कुटुंबियांची चेष्टा लावली आहे का, असा संतप्त सवालही सुप्रिया सुळेंनी विचारला। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 50 दिवस पूर्ण झालेत, मात्र अजूनही या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे तपास यंत्रणांच्या हाती लागलेला नाही। आंधळे अजूनही गायब असल्यानं नव्या चर्चांना उधाण आलंय। विरोधक मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करतच राहतील, पण बीड हत्या प्रकरणात काही सिद्ध होत नाही तोपर्यंत काय करायचं ते अजितदादा पाहतील, अशी प्रतिक्रिया धर्मराव बाबा आत्राम यांनी दिली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा निकटवर्ती वाल्मिक कराडच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। या प्रकरणाची ईडीने स्वतंत्र चौकशी करावी अशी मागणी करणारी एक याचिका आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे। दगाफटका कराल तर खबरदार, 5 वर्ष सरकारला सुखानं सत्तेत राहू देणार नाही असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला। आमच्या मागण्या पूर्ण करणार की नाही हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं, आरक्षण देणार की नाही याबाबत मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा आम्ही दुसरा मार्ग शोधू असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला। भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेणार असल्याची घोषणा केली आहे। मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री असलो तरी ठाण्यामध्ये दर 2 महिन्यांनी जनता दरबार आयोजित करणार असल्याचं गणेश नाईकांनी जाहीर केलं। शिवसेनेच्या अशोक धोंडी यांच्या कुटुंबियांनी अशोक धोंडींचे भाऊ अविनाश धोंडी हेच अपहरणाचे मुख्य सूत्रधार असल्याचा दावा केला। अविनाश धोंडी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर आतापर्यंत 15पेक्षा जास्त गुन्हे दाखल असल्यानं धोंडी कुटुंबियांनी त्याबद्दलची माहिती दिली आहे। शिंदे गटाचे डहाणूचे पदाधिकारी अशोक धोंडी यांचा घातपात झाल्याचा पोलिसांना संशय। फरार आरोपी आणि अशोक धोंडी यांना शोधण्याकरता 6 पथकं रवाना करण्यात आली आहेत। रत्नागिरीमधील मिरकरवाडा बंदरातील अनधिकृत बांधकामावर कारवाईचे आदेश दिल्यानंतर रत्नागिरीत नितेश राणेंच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात आली। बॅनरवर नितेश राणेंचा हिंदू योद्धा असा उल्लेख करण्यात आला। नवी मुंबईत रमाकांत म्हात्रे यांनी राजीनामा दिल्यानंतर जिल्हाध्यक्षपदी काँग्रेसनं अरविंद नाईक यांची नियुक्ती केली आहे। नवी मुंबईतील अनेक समस्या सोडवण्यासाठी काँग्रेस जोमानं काम करेल असं वक्तव्य अरविंद नाईक यांनी केलं। भाजप देशातील सर्वात श्रीमंत राजकीय पक्ष बनला आहे। 31 मार्च 2024 पर्यंत आकडेवारीनुसार त्यांच्याकडे 7,113 कोटी रुपयांचा निधी आहे, तर काँग्रेसकडे केवळ 857 कोटींचा निधी आहे। प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाली, या दुर्घटनेत शेकडो जण जखमी झाले। प्रयागराजमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवर पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला। जखमी लोक लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करतो म्हणत राज्य सरकारच्या संपर्कात असल्याचंही पंतप्रधानांनी नमूद केलं। कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेबाबत राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी संवेदना व्यक्त केल्या। कुंभमेळ्यात सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत, मात्र अपेक्षेपेक्षा जास्त भाविक आल्यानं चेंगराचेंगरी झाल्याचं राज्यपाल म्हणाले। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्याच्या हद्दीत प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे। पालघरच्या सोमटाजवळ ट्रॅफिक जाम झालं आणि दोन्ही मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। नवी मुंबईच्या APMC बाजारात इराणमधील किवी फळ दाखल झाले। सध्या या इराणी किवी फळांना मोठी मागणी असून बाजारात प्रति किलो 90 रुपयांचा भाव मिळतोय, तर त्याआधी 50 ते 60 रुपयांना विकल्या जाणाऱ्या किवीचा भाव वाढल्यानं ग्राहकांच्या खिशाला कात्री बसली आहे। परभणी शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस बिकट होते। वाहतूक पोलीस मात्र मुख्य रस्त्यांवर कारवाई करण्यातच व्यस्त आहेत।
शहरातील अंतर्गत आणि छोट्या रस्त्यांकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातं. येवला शहरात घाणीचं साम्राज्य पसरलंय, तर काही भागात गटारीचं पाणी थेट घरात घुसत असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला. यावेळी पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात नागरिकांनी धरणे आंदोलन करत पालिकेचा निषेध केला. धुळे जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल मिरचीची विक्रमी आवक झालेली आहे. दरम्यान एकीकडे मिरचीची आवक वाढत असताना दुसरीकडे लाल मिरचीच्या दरात मोठी घसरण झाली. सद्यस्थितीत मिरचीला सरासरी 6 ते 7 हजार रुपये प्रति क्विंटल दर दिला जातोय. आता वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.